गणतनीचे काले मणी गणतनीला जोडिले 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 पतिदेव तुमच्यासाठी आई वडील सोडले पतिदेव तुमच्यासाठी शेवटी कसं लाकडं तो धुरकतच राहील ना. काय सांगाल हो शेवटची होळी तयार आहे तर कशा पद्धतीने आता तयार चालू आहे सांगा. काही एक शेवरा उभा करायचा त्याच्यानंतर ही ओली पानं लावायची आणि त्याच्यानंतर गवत वगैरे कवाल गवत सर्व लावून होळी उभी करायची. तुम्हाला अनुभव आहे ना ह्या होळीचा तर मग रात्री इथे येईल आणि इथे फाग म्हटले जातील आणि त्याच्यानंतर हा मुख्य होम लावला जाईल आणि इथे पालखी नाचवली जाईल. त्याच्यानंतर हा होम लागल्यानंतर मग पुन्हा एकदा नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे सॅम सफरनाम व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसे आहेत मंडळी? बरे आहात ना? काळजी घ्या. सो मंडळी होळी आहे आणि काल आमच्या गावात पालखी आली आणि आज पूर्ण गाव घेण्यासाठी सज्ज झालेले आहे. सो आता आम्ही आहोत वरती अश्विनकडे आणि इथून हळूहळू पालखी प्रत्येकाच्या घरी जाईल. त्याच्यानंतर मनसले ते आरती केली जाईल आणि हळूहळू असा मार्ग पुढे घेत जाईल आणि त्याच्यानंतर पूर्ण गाव घेईल आणि खाली होळीवर जाईल. सो आता माझ्यासोबत आहेत सुरेशांना. सुरेशांना कसं वाटते? कसं म्हणजे बघा, आम्ही संध्याकाळी 7 वाजता बोरतोर आपल्या चिखलदऱ्यावरून निघालो. आम्ही बोरतरला आलो. बोरतरला आम्ही घमेड्यावरती आलो. आमच्या घमेड्या आमचा स्थान आहे एक, त्या घमेड्यावरती आम्ही आलो. त्याच्यानंतर आम्ही पायी पालखी आणि नाचत गाचत आमचा जो देव 12.5 गाव फिरायला गेला होता तेव्हा आम्ही नाचत गाचत आमच्या गावात पालखी शिरली की त्याच्यानंतर आम्ही नाचतो. त्याच्या नाचल्यानंतर काय होतं की बाबा म्हणजे महिला पण नाचतात, लेझिम नाचतात, काय म्हणजे विविध प्रकारचे नाचणं असतं. पण आता आम्ही काल जो आमच्या गावात रात्री शिरलो 1 वाजता आम्ही जवळ 9 वाजता आम्ही गावात आलो आणि 12 वाजता आम्ही पालखी आमच्या जिथं बसायच्या तिथं आम्ही बसवून ठेवलो. आणि नाचताना बरंच काय विघ्न येतात. काय टिमकीवाले येतात, काय येतात, ढोलवाले येतात, 5 ढोलवाले असतात, काय टिमकीवाले असतात. अशा टिमकी नाचताना असतात, टिमकी वाजवता सुद्धा 3 टिमकीवाले होते, 3 ढोलवाले होते. पण मी एक टिमकीवाला असा होतो की ती गाणं पण हरवली. तर मंडळी आता अण्णा टिमके वाजवत आहेत. सो आता अश्विनकडे पालखी आले आणि आता इथे सगळ्यांची आरती वगैरे केली जाईल आणि हळूहळू गाव पुढे घेतलं जाईल. सो आता मी तुम्हाला दाखवतो. आता मंडळी आहेत गावातील, त्यांच्यासोबत पण आपण बोलूया. आता काठी पाहूया, देवाची काठी कशा पद्धतीने आहे ते. आणि जसं जसं हळूहळू पुढे जाल तसं ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर शेवटपर्यंत पहा, हा खूप ब्लॉग इंटरेस्टिंग होणार. जर कोणी हा आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. ह्याला म्हणतात देवाची काठी. ही ज्या घरामध्ये पालखी जाते बसते त्या ठिकाणी काठीला, देवाच्या काठीला बसवलं जातं. आणि इथे जर पाहिलं तर तुम्हाला कणे काढलेले असतात, त्या कण्यावरती ही काठी, देवाची काठी बसवली जाते आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीने एक आपण म्हणू शकतो पोशाख कपडा घालण्यात आलेला आहे. आणि वरती बघा कशा पद्धतीने आहे ते पाहू शकते. बघा आता अश्विनची आई नैवेद्य दाखवते. सो इथले ज्याप्रमाणे पालखीला मान असतो त्याप्रमाणे या काठीलाही मान असतो. सो इथे नैवेद्य दाखवलं तर या काठीची पूजा केली जाते आणि मग पुढच्या घराकडे मार्गस्थ होते. तर मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो मस्तपैकी. हा बघा अश्विनचं घर आहे, तांब्यानं सुशीलचं घर आहे आणि इकडे सगळे मंडळी आहेत, संदेशानाचं घर आहे आणि इकडे पालखी बसली बघा. आणि मी आता ढोल वाजवते बघा. जमत नाही आहे पण प्रयत्न करतो वाजवण्याचा. हे बघा, हे बघा. अमित दादा काय सांगशील होळीचं? सिद्धरांना अण्णा सांगा 2 शब्द. आपल्या गावात आता पालखी आले, अगदी 4 ते 5 दिवस आपली पालखी बाहेर होती, त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये आले, तर कसा माहोल आहे आणि 4 दिवस कसे अनुभवले तुम्ही पालखीचे? आम्ही शिमग्याला खास मुद्दाम येतो. 5 दिवस पालखी संघाची ना आंघोळ ना पाय चप्पल 5 दिवस असा आम्हाला आनंद वाटतो की गावात आल्यानंतर आणखी आनंद होतो
ती मौज मजा सर्व आमच्या गावातली मुलं वयस्कर माणसं एवढी मजा करतात. ढोल टिमकी वाजवून सनई आणि नंतर 9च्या नंतर देवळात पालखी झाली. 12 वाजता 12:30 वाजता जेवण झाला. 1 वाजता आमची पालखी बसली. नंतर आम्ही घरोघरी गेलो. कसं असेल आजचं नियोजन? पालखी गावातून बाय म्हणजे हे कृष्णा वडतकर देवा दरवर्षी तुझी खणानाला नोटी भरतात. तुझ्या पुढे अशी ठेवलेली आहे ती मान्य करून घ्यावी. त्यांच्या घरादारा मुला माणसा तिकडं जाती तिकडं पाठीवर सादर असावे. पैशाला 2 पैसे मिळवून द्यावे. हर हर महादेव. एक भरत राटा त्यांची माहेर वशिंद म्हणजे हा माहेर बा बरे जोगेश आजोबा मसोबा गडजोबा गोटोबा धरण करून पोहे करून पेट करून बाय माझे हे भरत राटाचे जेव्हा माहेर वशील म्हणून तुम्ही दरवर्षी ओटी भरतात. ओटी तुझ्या पुढे अशी ठेवलेली आहे ती मान्य करून घ्यावी. तुझ्या घरादारा मुला माणसा जिकडं जाती तिकडं पाठीवर सादर असावे. पैशाला 2 पैसे मिळवून द्यावे. अर्ज करतो अर्ज आसमान शब्द असतात. हर हर महादेव. पण माहेरचीच आहे. बरी नाही असे तेव्हा ते बोलले होते म्हणून त्याचं 5 तासाचा तोरण बोलला होता. आज त्यांचे शारीरिक दृष्ट्या त्यांना बरं वाटतंय आणि असेच त्यांची तब्येत सुधरू दे आणि बरं होऊ दे. आज तुझ्या समोर तोरण ठेवलेला आहे. त्यांच्या घरादारा मुला माणसा तिकडे जातील तिकडे पाठी असावे. पैशाला 2 पैसे मिळवून द्यावे. अर्ज करतो अर्ज आसमान शब्द असतात. हर हर महादेव. आपण आता होळीजवळ आलेलो आहोत आणि इथे होळीजवळ आल्यानंतर आता होळी कशी सजवतात शेवटची आहे त्या कशा पद्धतीने बनवतात ते आपण आता ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया. ही शाळा आहे. शाळेच्या समोरच इथे होळी बनवत आहेत. सो आपण आता होळी कशा पद्धतीने बनवतात ते पाहूया. पारंपरिक कोकणातील होळी इळणे गावातील हे आता वरती पालखी गाव घेते आणि इकडे आपल्या गावातील अनुभवी लोक आहेत. दत्तराम बाबा तर अण्णा आहेत, बोरले अण्णा आहेत, सगळेजण होळी बनवतात. आता हा पूर्ण खालचा आता भाग बनवतात त्याच्यानंतर वरचा थर लावला जाईल. बरोबर ना अण्णा? काय सांगाल? होळी शेवटचा आज होळीचा दिवस आहे आणि आता कशा पद्धतीने तयारी चालू आहे? आता हे करणार शिवणार संध्याकाळी शिवणार. आता येणार त्याच्यानंतर गवत येणार. गवत टाकणार संध्याकाळी आता पेटेल. हे बघा हे बघा ही तयारी चालू आहे आता होळीची. ही होळी आहे आणि खाली होम असतो. आता इथे होळी बनवण्यात येईल थोड्या वेळात आणि बघा कशा पद्धतीने तयारी चालू आहे. ही कोकणातली होळी हे आपण पाहू शकता. हे वेळ घेऊन येतात. ह्या वेलीने बांधणार ना याच्याने बांधणार. बोरल्या नाहीत. हे सगळे तयारी चालू आहे. बघा कशा पद्धतीने कोकणातल्या होळीची तयारी चालू आहे. हे आता एक एक या मध्यभागी असलेल्या होळीला असं हे जे बाजूचे आहेत ते लावले जाणार वरती आणि त्याच्यानंतर हळूहळू पूर्ण होईल. ही वेलीची तयारी चालू आहे आणि त्याच्यानंतर इकडे गवत आहे. हा गवत शेवटच्या ठिकाणी टाकला जाईल शेवटच्या भागावरती आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी चालू होईल. तर कशा पद्धतीने कोकणातली होळी ही शिवली जाते हे तुम्हाला दाखवतं आहे. त्यावरती गाव घेते पालखी आणि इथे सगळी तयारी चालू आहे होमाची होळीवरती कशा पद्धतीने. हे बघा हे बघा ही बांधली जाईल आता नंतर मग होळी तयार केली जाईल. ही आकडी कोयती कोकणातल्या लोकांकडे असते शेतीची कामं करताना कारण की त्याची गरज असते. त्यामुळे हे बघा बांधतात. आता हा पहिला आवरण आहे. त्याच्यानंतर अजून 2 आवरण येईल आणि त्याच्यानंतर मग वरती सुके जे गवत आहे ते टाकलं जाईल. तर अशा पद्धतीने कोकणातली होळी ही बनवली जाते आणि त्याच्यानंतर इथे रात्री होळी लावली जाईल आणि नंतर पालखी नाचवली जाईल इथे. सो आता हे बघा हे गाव आहे. हे गावाचा रस्ता आहे आणि हा येणारा रस्ता आहे आणि हा इथून गावामध्ये जाणारा रस्ता आहे आणि गावाच्या बाहेरच ही होळी आहे अशी निसर्गाच्या सानिध्यात. सो अचानक मला वाटतं बॉम्ब फुटला आहे. होळी लावता लावता अचानक बॉम्ब फुटला. सो थोडंसं धावपळ उडाली. हे बघा पाणी होता लागल हे होलीत
त्यांना पण तो शेवटी कसा लागलो तो दुर्गतच राहील ना. काय सांगाल शेवटची होळी तयार आहे तर कशा पद्धतीने आता तयार चालू आहे सांगा. काही एक शौरा उभा करायचा, त्याच्यानंतर ही वली पानं लावायची आणि त्याच्यानंतर गवत वगैरे कवाल गवत सर्व लावून होळी उभी करायची. तुम्हाला अनुभव आहे ना ह्या होळीचा, तर कसं वाटतं आता आजचा दिवस आहे आणि एवढी दिवसानंतर तयारी केल्याने शेवटच्या आपण होळीकडे आलो आहे, तर जोरदार तयारी आहे ना होळीची. हो, होळीची जोरदार तयारी. हां, आता ही होळी आज पूर्ण बनवली जाईल, रात्री लावली जाईल ना. हो हो. मग आता शिवणार वगैरे सर्व की नाही, कसं? आता नाही, संध्याकाळी आता फक्त उभे करणार ना. उभं करून. आता उभे करणार, संध्याकाळी होळी शिवली जाईल. संध्याकाळी तुम्हाला होळी शिवली कशा पद्धतीने जाते ते तुम्हाला दाखवू. सो हे सुभाष अण्णा आहे, त्यांना बरंच काही पालखीच्या शिमग्याबद्दल माहिती आहे, म्हणजे सगळंच माहिती आहे का शरण कशा पद्धतीने काढतात किंवा पालखीमध्ये कशा पद्धतीने पुढे जाते वाटचाल करते, तर सगळंच बरंच काही माहिती आहे, अनुभवी आहेत. सो आता ते सांगतायत की कशा पद्धतीने होळी केली जाईल इथे आता. आणि मागाशी अचानक भयानक बॉम्ब टाकला होता, तो बॉम्ब वाजला, सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. मी सकाळी म्हटल्याप्रमाणे होळीला आता संध्याकाळी सुरुवात झालेली आहे हळूहळू, आणि आता होळी इथे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. सो इथे गावातील काही ग्रामस्थ आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, जे अनुभवी आहेत, ते इथे होळी बनवण्याचं काम चालू आहे. इकडे पाहू शकता, इकडे खाली देवळाचा रस्ता, इथून खाली मंदिर आहे आणि हा वाघुणीला जाणारा रस्ता, आणि ही सगळी तयारी चालू आहे होळीची. सो आता आपण होळी पाहूया कशा पद्धतीने बनवली जाते. हे बघा, तुम्हाला सकाळी दाखवलं तेव्हा फक्त स्ट्रक्चर होतं होळीचं, आता पूर्ण होळी बनवली जाईल. हे बघा कशापासून, इकडे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला छोटी मोठी अशी अनेक लाकडं इकडे रोवण्यात आलेले. त्याच्यानंतर मग हा पळापाचोळा असा होळीमध्ये टाकला जाईल. सामान्य काय सांगाल होळीची तयारी? जोरदार चालली ना अण्णा तयारी होळीची? होळी होम खाली झालाय, तुम्हाला होम पण दाखवतो. श्याम अण्णा तोडतायत, अण्णा आहेत वसन अण्णा, हे अण्णा आहेत. अण्णा जोरदार तयारी ना? जोरदार अण्णा आहेत. अण्णा काय शेवट 12 नंतर लागणार पुस्तही आहेत ना सगळेजण होळीसाठी. ही पळापाचोळा आहे ज्या सुकवलेला निगडीचा, आता इकडे लावतील सगळे. आता हे बघा कशा पद्धतीने कामकाज चाललंय, हे पाहू शकता तुम्ही. होम बनवण्याचं. होळी आहे ना ही, होळी होम खांबचा आहे ना होळीचा. जाऊया आपण सगळ्यांनी. हां हां, हे बघा इकडे रामदासन आहेत, संदीपन्ना आहे. संदीपन्ना, होमाची होळीची तयारी चालू आहे. हा, जोरदार जोमात. काय सांगणार, आज होळीचा दिवस आहे आणि आज होळी आहे, काय सांगाल, एक्साइटमेंट किती आहे? ऐक म्हणजे कसं आहे माहिती आहे, आम्ही आलो होळीसाठी गावाला, त्याच्यामुळे आता होळीची तयारी, गावामध्ये पालखी फिरते, आम्ही वर्षातून एकदा होळीसाठी स्पेशली येतो आणि आता होळीची तयारी चालू आहे. बरोबर. आणि संध्याकाळी खूप नाचणार आहोत. अच्छा, आज शरण वगैरे असेल? आज काय? आज नाही, उद्या. अच्छा, उद्या तुम्हाला बघायला भेटेल आमच्या पालखीचं शरण. ओके. हे आमचे अनुभव आहेत,
त्यांच्यावर हो अनुभव का अनुपन्ना काय जोरदार तयारी श्यामांना काय सांगाल तयारी जोरदार फुल आहे आजच्या अशा उद्या पण फुल मजा येणार आहे बघायला. फुल काय सांगाल मग हे बघा दाखवा ही बघा ही तयारी होलीची अशा पद्धतीने होळी बनवत आहेत. हा तुम्ही अण्णा बोला काहीतरी 2 शब्द बोला. होळीची तयारी कशी चालू आहे चालू आहे एकदम मस्त चालू आहे जोरदार एकदम चालू आहे एकदम. अमूल खेळली होतात का तुम्ही ना मी नगारा नाही वाजवताना दिसला त्या आता आज उद्या दिसेल. उद्या घेन नगारा तुमच्या गळ्यात असतो हो बरोबर मग आता उद्या घेईन. उद्या आज नाही आज जरा होळीची तयारी चालू आहे ना. पाटील पाटील काय बोला 2 शब्द पाटील 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 सांगा पाटील काय बोलत नाहीत अण्णा सांगा आज होळीची तयारी भाव्या अरे भाव्या हे बघा भाव्या होळीची तयारी चालू आहे. भाव्या कुठे टाकतोय होळीमध्ये. अण्णा काय सांगाल आज होळीचा शेवटचा दिवस आहे आपला होम असेल तर कशा पद्धतीने तयारी चालू आहे ना एकंदर काय सांगाल. काय बरेचसे लोक होमवरती असतात काही जण वरती अशा पालखी बरोबर असतात. बरोबर. आणि खास तो मुंबईहून आलात होळीसाठी काय होळी सण किती आपला जिव्हाळ्याचा आहे म्हणजे किती आपल्याला सगळ्यांना आवडतोय काय सांगाल तुम्ही. कोकणाच्या नियमाप्रमाणे आपल्या प्रति होळीला आपण सगळेजण गावी येतो होळीसाठी सण साजरा करण्यासाठी. चांगली गोष्ट सगळ्या लोकांना मजा वाटतं. बरोबर उत्साह वाटतो. चालेल समीर भाई हा. तर मंडळी अशाच आपल्या कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी सॅम सफरनामा व्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आनंद देणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. जितू दादाचा मुलगा नाव काय तुझं स्वरूप लाजतोय काय पप्पा व्हिडिओ बघतील तुझे लाजू नको. पप्पांचं नाव काय हा हा बघा. आणि तुम्हाला दाखवायचं हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि हा वाघुणीला जाणारा रस्ता आहे आणि ही शाळा आपली येळणे गावाची. सो इथे एकंदर सगळं तयारी चालू आहे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला मी होळी तर दाखवते त्याचबरोबर कोकणातला सुंदर असा निसर्ग दाखवतो. हा सुंदर असा निसर्ग तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नारळाचं झाड आणि हे गाव दोन्ही बाजूला घरं आणि मधून जाणारा रस्ता या येळणे गावाचे खास वैशिष्ट्य आहे ते तुम्ही इकडे पाहू शकता. आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे येळणे गाव आहे. पाहिल्यानंतर प्रेमात पडाल असं गाव. आणि हा इकडे देव आहे. ही सगळी वैरण आहे ते होळीमध्ये टाकतात. ह्याला ठम म्हणतात ठम. इथेही देव आहे ते आपण पाहू शकतो. देवाची एक मूर्ती आहे. तर मंडळी आपण मंदिराच्या दिशेने मंदिराचा जो आपला मुख्य ग्रामदैवत आहे मंदिराचा त्या ठिकाणी होम कशा पद्धतीने बनवला आहे हे आपण पाहणार आहोत. आणि हा जो रस्ता जातो आहे हा ग्रामदैवतेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता बघा ना. सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि दोन्ही बाजूला हिरवी ही बघा दोन्ही बाजूला तुम्हाला हिरवीगार वनराई पाहायला मिळेल. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिरही पाहायला मिळतील. इकडे महादेवाचं इकडे डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. इथे चवाटकरीण पेटकरींचं मंदिर आहे. आणि हा इकडे तो समोर सुदेशचं घर आहे. ते समोर या घराच्या मागचं घर आहे ते सुदेशचं घर आहे. सो आता आपण होळीकडे जाऊया आणि कशा पद्धतीने होळी बनवण्यात आली आहे म्हणजे ह्याला होम म्हणतात. होम कशा पद्धतीने बनवण्यात आलं आहे हे आपण पाहूया. मी ज्यावेळेस ग्रामदेवतेच्या मंदिराचा ब्लॉग बनवलं त्या मंदिराच्या ब्लॉगमध्ये हे सगळ्या देवांचे माहिती दिली आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन पहा. हे चवाटकरीण पेटकरीण ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आणि आता हळूहळू आपण मुख्य मंदिराच्या दिशेने चाललो आहे. सो आता हळूहळू आपण तिकडे पाहू शकतो. हा मुख्य ग्रामदैवत आहे भैरवनाथ प्रसन्न म्हणून आहे. याच मंदिरातून पालखी निघते आणि हा इथे रथ असतो. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा इथून रथ बाहेर करता. हा बघा रथ हा नवीन रथ बनवला आणि तो जुना रथ आहे. सो हा समोर अन्नपूर्णा देवीचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आणि इकडे एक मंदिर आहे. आणि हे बघा आता रात्रीची तयारी चालू आहे इकडे. सो पाहूया कशा पद्धतीने तयारी चालू आहे ते. हे बघा हा मुख्य होम आहे. हा जो आपल्या मंदिराच्या समोर आहे तो. हे बघा मंडळी आपल्या मंदिराजवळचा होम आहे तो पूर्ण झालेला आहे बनवून. इथे रात्री फाग म्हटले जातील त्याच्यानंतर पालखी नाचवली जाईल आणि मग होळी लावतील इथे.
त्याच्यानंतर ही होळी लावल्यानंतर मग हे होम बनवण्यात आलेले आहे. मी तुम्हाला सांगतो, हा होम आहे हा लाकडांपासून, त्याचबरोबर सुकी लाकडं आणि काही सुकी लाकडं, त्याचबरोबर काही गवत म्हणा किंवा आपण म्हणू शकतो हे नारळाची वगैरे लाकडं आहेत ती या होमामध्ये टाकली. त्याच्यानंतर मग सरळ उभं केलं जाईल आणि उभं केल्यानंतर मग त्याच्यावरती हे गवत लावलं आहे आणि अशा पद्धतीने हा होम तयार झालेला आहे. आपण पाहू शकतो कोकणातील एक पारंपरिक पद्धत होळीची ही आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच मंडई हा जर इथला मंदिराचा परिसर आहे ना, हा खूप कमाल आहे, खूप सुंदर आहे. कारण की तुम्ही जर पाहिलं तर इकडे बघा ना, ही सुंदर अशी वडाच्या पारंब्या दिसत आहेत. त्याच्यानंतर मग इथे बाजूला मंदिर आणि मंदिरासमोरच अगदी होम, हे अप्रतिम आहे. हे तुम्हाला खूप क्वचित पाहायला मिळेल. पण आम्हाला भाग्य लागले येळणे गावातील जे आहेत मंडळ त्यांना, की मंदिरासमोरच असा सुंदर असा निसर्ग आणि या निसर्गामध्ये मंदिर हे आमचं भाग्य आहे. कारण की कसं असतं बऱ्याच वेळेला ना, मुंबईमधून आल्यानंतर आहे ना, मुंबईत स्ट्रेस खूप असतो, कंटाळा येतो कामाचा. तर मग आम्ही इथे गावी आल्यानंतर या ठिकाणी आवर्जून येतो, मंदिरात दर्शन घेतो देवाचं आणि इथे काही वेळ बसतो. मग इथे आल्यानंतर जो स्ट्रेस आहे ना तो दूर होतो. कारण की इथली जी जागा आहे ना ही खूप मनाला भावणारी जागा आहे. हा मी मंदिराच्या परिसराचा आजूबाजूचा परिसर दाखवते. सो हा एकंदर असा परिसर आहे, तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. हे बघा, हे मंदिरं आहेत या साईडला आणि हा सुंदर असा परिसर आपल्याला ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. सो मंडई ही होळी पूर्ण झालेली आहे. आता इथे रात्री होम आहे ते लावलं जाईल आणि तुम्ही जर पाहिलं तर तिकडे गावातील मंडई आहेत ती काम करताना दिसून येतात. लाईट्स वगैरे आहेत ते तिथे लावण्यात येत आहेत. अण्णांना आहेत, त्याच्यानंतर श्यामण्णा आहेत, रमेश पाटीलांना आहेत, त्याच्यानंतर मग तिकडे आपले सुभाषांना आहेत, हे लाईटिंगचं काम करत आहेत. कारण की कसं आहे की रात्री या ठिकाणी खूप अंधार असतो, त्याच्यामुळे लाईटिंग ही लावावीच लागते. सो मंडई हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण गावात आहोत, येळणे गावात, आणि येळणे गावातील या महिला मंडळ आहेत. या महिला मंडळ नेहमीच प्रत्येक कामामध्ये पुढे असा, गणपती म्हणा किंवा गावची जत्रा, त्याच्यानंतर शिमगोत्सव म्हणा, प्रत्येक कामामध्ये पुढे असतात. त्याचप्रमाणे याही वेळेला आपली कोकणातील लोककला हे जपण्याचा प्रयत्न करतात. तर आपण पाहू शकतो नवरा आणि नवरी आहे हे संपूर्ण गावात फिरवतील, त्याच्यानंतर गाणी म्हटली जातील आणि गाणी म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवतील. तर आपण त्यांच्यासोबत बोलूया. काय सांगाल काकी, आपल्या नवरा नवरी गावात घेऊन येतात तर काय सांगाल तुम्ही? बोला. आमची परंपरा आहे, 40 वर्षापासून तर आम्ही या गावात आल्यापासून आहेच. म्हातारी तरुण सगळी एक मिळून एकत्र येऊन ही नवरा नवरी, बाकी सगळ्या मुंबईला असतात, मुंबईवरून आल्या या कालच्यापासून भरपूरच आनंद लुटतात. तर तसंच हे नवरा नवरीचा आनंद सगळ्या गावामध्ये फिरवतात. कुठे कुठे फिरणार आता हे घेऊन? आता आमच्या दुसरे 2 वाडे आहेत तिकडे जाणार. रात्री पण फिरतात? रात्री लग्न लावणार, सगळ्या काय विधी करणार, सगळ्या जशा लग्नाचा विधी होतात तशा होणार. पर्जन देणार, तशी सगळ्या बायका नाचणार खेळणार, सगळ्या परंपरा. आता कुठे जात आहे? आता आम्ही पूर्ण गाव घेतो गावातनं. भाऊंकडे आता आमची भाऊंकडून सुरुवात करणार आणि हळू पूर्ण गाव घेणार आणि जे काय आपल्याला देतील त्याच्यामधून आपण खुश होऊन आपण सहकार्य करणार. बरोबर. कसा जल्लोष आहे, शिमगा कसा वाटला आपल्या? किती कोकणातला मस्तच असतं. आणि आपल्या गावाबद्दल? गावात तर काय, आम्ही कुठे असतो ना तिकडे आम्हाला सनईंचा कानामध्ये आवाज येतो, ढोलाचा आवाज येतो, तर ताशाचा आवाज येतो. असा आम्हाला नुसता उचटणीच गावाला यासाठी भरतं. असे आम्हाला सगळ्या कानावरचा आवाज येत राहतं. तर कधी गावाला जाऊ, कधी आम्ही महिलांच्यात सहभागी होऊ, नवरी नवरा गाणी वणी बोलायला मस्तच वाटतं. असं आजूबाजूच्या गावात नाही, तेवढा आमच्या इल्ले गावात भरपूरच मजा येतं. बाकीची बाजूची लोक आमच्या गावात आनंद लुटा येतात. एवढा आनंद असतो आमच्या गावामध्ये. चला तर मंडळी, आपण पाहिलं या महिलांमध्ये किती जोश, उत्साह आणि एक कोकणातील होळीचा कलेचा परंपरा जपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला तर आपण त्यांच्यासोबत पुढे भाऊंकडे जाऊया आणि कशा पद्धतीने गाणी म्हणताय ते पाहूयात. गणतनीचे काले मणी गणतनीला जोडिले, गणतनीचे काले मणी गणतनीला जोडिले, गणतनीचे काले मणी गणतनीला जोडिले. पतिदेव तुमच्यासाठी आई वडील सोडले,
पतिदेव तुमच्यासाठी आई वडील सोडले पतिदेव तुमच्यासाठी आई वडील सोडले पतिदेव तुमच्यासाठी आई वडील सोडले आई वडील सोडले सासू सासरे जोडले आई वडील सोडले सासू सासरे जोडले प्रेमाने जोडले सासू सासरे जोडले आई वडील सोडले सासू सासरे जोडले प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडले प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडले प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडले प्रेमाचे नाते आम्ही नशिबाने जोडले गंतनीचे काले मणी गंतनीला जोडिले 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 पतिदेव तुमच्यासाठी भाऊ बहीण सोडिले पतिदेव तुमच्यासाठी भाऊ बहीण सोडिले पतिदेव तुमच्यासाठी आई बहीण सोडले पतिदेव तुमच्यासाठी भाऊ बहीण सोडले भाऊ बहीण सोडिले धीरनान जोडिले 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 प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडिले प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडले प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडले प्रेमाचे नाते आज मी नशिबाने जोडले तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला गरीबाच्या शाली नवरीन गोला करीला गरीबाच्या शाली नवरीन गोला करीला गरीबाच्या शाल्या नवरीन गोळा करीला गरीबाच्या शाल्या नवरीन गोळा करीला बाबा पती रुसून गेले बाबा पती रुसून गेले बाबा पती रुसून गेले बाबा पती रुसून गेले गेले तरी जाऊ दे ग समजावी त्यांना गेले तरी जाऊ दे ग समजावी त्यांना गेले तरी जाऊ दे ग समजावीन त्यांना गेले तरी जाऊ दे ग समजावीन त्यांना हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला गरीबाच्या शाला नवरीन गोला करीला गरीबाच्या शाला नवरीन गोला करीला गरीबाच्या शाला नवरीन गोळा करीला गरीबाच्या शाला नवरीन गोळा करीला आई पती रुसून गेले आई पती रुसून गेले आई पती रुसून गेले आई पती रुसून गेले गेले तरी जाऊ दे ग समजावीन त्यांना 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 हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा
हिरव्या तुळशीचा पाला हिरव्या तुळशीचा पाला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला पाला वाऱ्यान उडून गेला गरीबाच्या शाली नवरीन गोला करीला गरीबाच्या शाली नवरीन गोला करीला गरीबाच्या शैला नवरीन गोळा करीला गरीबाच्या शैला नवरीन गोळा करीला भाऊ पती रुसून गेले भाऊ पती रुसून गेले भाऊ पती रुसून गेले भाऊ पती रुसून गेले गेले तरी जाऊ दे ग समजावीन त्यांना 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 गाव सुंदर आहे कोकणात गाव सुंदर आहे हे